महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मुलाखत घेत असतो. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त मदत ही त्या गावातील तालुक्यातील त्या ग्रामस्थ असतील, तेथील खिलार प्रेमी असतील तर यांची सर्वात मोठी होत असते. आज आपण सोंडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये असताना आपल्याला येथील गणेश सावंत जे साहेब आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात एकाच गावात जवळपास 3 दिवस आपण मुक्कामी राहिलो, 3 दिवस राहिलो आणि या 3 दिवसामध्ये जवळपास आपण 10 ते 12-15 मुलाखती या शेतकऱ्यांचा घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्या भागात संगोपन वाढावं, त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक माध्यम सोशल मीडियातून आपण प्रयत्न करतो. आज आपण ज्या मालकांच्या दावणीला आहोत, शर्यतीचा बैल सांभाळलाय मालकांनी, वारकरी सांप्रदायिक कुटुंब आहे, त्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने संगोपन करता येतं ती माहिती घेऊया. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव. माझं नाव शामराव बाबू पाटील, गाव सोंडोली, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. मालक आता हा बैल कुठून घेतला, काय घेतला, सगळी बैलाची माहिती द्या. आपल्या बेळगाव जवळ शंकेश्वर तिथून हा खरेदी केलेला आहे. हा बिनदाती असताना आणलेला आहे. किती महिन्याचा होता तो एक 5-6 महिन्याचा होता त्यावेळेला. आणि आता तो 6 दाती झालेला आहे. मग मालक आता ह्याचा काय वापर कुठल्या दृष्टीने घेतला होता आणि असा काय करता? घेतला म्हणजे मला हा खोंड आवडला आणि मला पहिल्यापासून शेतीचा हे आहे आणि बैलगाडी क्षेत्राची सुद्धा आवड असल्यामुळं मी म्हटलं हे बैलगाडी क्षेत्रामध्ये पळेल, चांगल्या पद्धतीचा खोंड आहे आणि त्यासाठी तो मी खरेदी केला. आज तो मैदानात पोहतोय आणि ह्याने 2 गट पास केलेला आहे. आता मालक एक गोष्ट विचारायची की वारकरी संप्रदायाशी तुमचं कुटुंब आहे, तुमचं वय किती मालक? माझं वय आता 50 चालू आहे. 50. मग आता या वयात पण हा नाद जपताय तुम्ही, आपला देशी गोवंश असेल किंवा याच्यामध्ये शर्यतीची परंपरा जपताय, काय प्रेम किंवा काय आपल्या बैलाबद्दल लहानपणापासून मला बैलांची आवड आहे आणि चिखलगुटी शर्यत म्हणा किंवा आरत परत हे गटाची ह्या अशा बैलांच्या शर्यती लहानपणापासून बघण्याची एक आवड बी आणि बैलांची पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून आजोबा म्हणजे सगळ्यांची परंपरा आमची चालूच होती आणि आज मला ह्या बैलाची आवड असल्यामुळे मी बैल आणलेला आहे आणि आज मैदानात मी पळवतो. आता ह्याचा व्यायाम आणि खुराक काय काय असतो? ह्याला आपली खपरी पेंड, परत आट्टा, परत इतर बाकी बरेच खाद्य आहेत. असं मिक्सिंग येतं आहे, ते खाद्य वगैरे देतो आम्ही. आता शर्यत बंदीचा काळ पण बघितला तुम्ही, आता बंदी उठली. बंदीच्या अगोदर, बंदी असतानाच बैलांचं आयुष्य आणि आता काय फरक आहे? काय त्यावेळेला कसं लोकांची ती कुठली ओढ कमी झाली, कारण कशामुळं की बंदी झाल्यामुळं चांगली बैल होती ती अंधारात राहिली. काही लोकांनी मग ती बैल विकली तर का तर ही चांगली बैल असून ह्यांचा उपयोग काय पाळण्यासाठी जी बैल आहेत ही काही शेतीत जास्त वापरली जात नाहीत, फक्त मैदानासाठी जास्त त्यांचा वापर केला जातो आणि तो त्यावेळेला थांबला आणि सगळा बैलगाडी प्रेमी जे लोक आहेत, जे बाळगणारे आहेत, त्यांना बऱ्याच त्याचा त्रास झाला की एवढी आपल्या सगळं चांगली जनावरं असताना आणि ती बांधून आज राहिली तर आणि त्यांना खोरा घालून असंच मोकळीत ठेवायची वेळ आली होती आणि ते उठल्यानंतर आता लोकांना त्याच्याबद्दल आता म्हणजे आपली मानसिकता भरपूर झालेली आहे की आपणाला आता बैल चांगल्या पद्धतीचे बाळगूया. खिलार म्हणा किंवा ही म्हैसूर वगैरे पळणारी बैल, खिलार पोहतोय, म्हैसूरही पोहतोय म्हणा, पण अशी बैलं चांगल्या पद्धतीची आवड लोकांना झाली तयार आणि प्रत्येकाला बाळगायच्या मार्गावर आहेत. मालक आता बैलगाडा शर्यत बंदी उठली ही शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, पण आता शर्यतीच्या मैदानावर जाणं, तिथला खर्च, वायदी या बऱ्याचशा गोष्टी ऐकण्यात येतात, त्या दृष्टीने काय मत आहे? बघा, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी हे जरा थोडीशी अडचण आहे, कारण का जाण्याचा खर्च असतोय, मैदानाचा खर्च असतो आणि त्याच्यामुळं वंचित म्हणजे ग्रामीण भागातला शेतकरी आता बैल आपल्याकडे चांगला आहे पण आज खर्चाच्यामुळं आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आता परवडण्याजोगं राहिलेलं नाही. ओके. पण आज एखादा बैल एखाद्या शर्यतीच्या मैदानावर घेऊन जायचं, किती तुम्ही मनुष्यबळ जाता, खर्च पाणी काय असतो? कमीत कमी आता आपण इथून 10,000 पर्यंत खर्च येतोय तो, म्हणजे गाडीचा किंवा इतर मनुष्यबळ 5-6 लोक लागतात एका बैलगाडी संघ, मग तो खर्च म्हणा, तिथला बरीच फी वगैरे सगळा येतो, असा खर्च येणारा 10,000 पर्यंत जातोय सरासरी. आणि आता बैल संगोपन करत असताना महिन्याला ह्याच्या मागे किती खुराकाचा खर्च बघा, करावा ह्या लागतो? बैलांच्यासाठी 5-6 हजार रुपये तरी महिन्याला खर्च येतोय.
मग तो आता परवडतो का आपल्याला या बघा आत्ताच्या? कसं आहे, छंद असल्यामुळे परवडत नाही किंवा किंवा हा विचार करून मग हा बैलांचा छंद आपल्याला जोपासता येणार नाही. आपण शेतकरी आहे, मग शेतकरी त्या बैलावरती आपलं प्रेम असतंय. मग आपण काहीतरी मोलमजुरी करून किंवा शेतीतून आपलं उत्पन्न मिळतंय, त्या उत्पन्नातून ह्या बैलासाठी आपण खर्च करायचा, असं चालू असतं निरोप. मग आता इथून पुढे हा बैल तुम्ही अजून कंटिन्यू पळवणार का? द्यायचं नियोजन काय आहे? आता असं आहे की आपली परिस्थिती अडचणी बाकीच्या, त्यामुळं मग थोडं मग ते अजून पळवायची इच्छा आहे. पण त्यातून बघू, तुझं जर जमलं, योगायोग आला, द्यायची वेळ आली तर द्यायचं. जसं चांगल्या भावाने जर गेला तर देऊन टाकायचं बी आणि दुसरं घ्यायचं, असं हे करू शकतो. आता बैल जेव्हा तुम्ही आदतमध्ये आणला खोंड, तर त्यावेळेस कशा पद्धतीने त्याला सराव द्यायला तुम्ही चालू त्याला केलं? सराव देण्यासाठी दुसरे आपले आमचे मित्र गावातल्या इथं बैल, ज्यांची पळाव बैल होती तर त्यांच्या बैलांच्या संघ त्याला शिकवून काढला आणि त्याच्या बैलांच्या संघ बरोबर पळवत होतो मी. आणि आता आज शर्यतीच्या मैदानावरती एवढी मोठ्या प्रमाणात बैल पळतात, तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणं येणं असेल किंवा काय, तर आज ह्या गावामध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणाच्या दावणीला बैल आहेत का आहेत पळाव? आमचे मित्र आहेत, बाळू मोहळे म्हणून, त्यांच्याजवळ एक पळाव आहेत. अशी एक थोडीशी बघा भागात लोक आहेत किंवा आमच्या शेजारच्या गावातनी, पलीकडे चरण आहे, विरळे इकडे आहे, अशी लोक आहेत. मग त्यांच्या बरोबरीची ते येतात किंवा त्यांची एकमेकाला सहकार्य केलं जातं. त्यांच्या बैलांच्या बरोबर आपला बैल पळवून न्यायचा, त्याला शिकवणे वगैरे असे प्रकार चालू आहेत की. मालक धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आम्हाला ह्या तुमच्या सोंडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूरमध्ये आज एक पळाव बैल पाहायला मिळाला. ज्या प्रकारची शरीरयष्टी असेल हे असेल, खरंच मालकांचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीचा आज आपण एक जातीवंत बैल म्हैसुरी येथे पाहायला मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शर्यतबंदी उठली, पण यांनी एक खंत बोलून दाखवली की वायदी असेल किंवा बऱ्याचशा जाण्या येण्याचा खर्च, हा सगळाच खर्च एखाद्या गरीब शेतकऱ्याला परवडणारी न गोष्ट ही. तर कशा पद्धतीने हे क्षेत्र अजून चांगल्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे चांगल्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न हा आपण प्रत्येक जण करूया. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव शामराव बाबू पाटील, गाव सोंडोली, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर माझा 97 66 43 83 30. मालक धन्यवाद. आणि मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे. आता मालकांनी सांभाळलेला बैल आता आदत खोंड आणला आणि आज जवळपास 6 दाती बैल झालेला आहे. तर एवढा मोठा प्रवास, ही मेहनत, कष्ट, ज्या प्रकारची तयारी मालकांनी केली, तर याची नोंद कुठे ना कुठे राहिली पाहिजे की आज या मालकांनी मेहनत घेतली. पुढील हजारो वर्ष हा खोंड कोणाच्या मालकीचा होता, की त्यांनी त्याचा काळ शर्यतीमध्ये कसा गाजवला होता, ही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर मायक्रोचिप आवर्जून बसवा आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र